गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधू आणि भगिनींनो. तुम्ही लोक कसे आहात आणि तुमचा कालचा दिवस कसा गेला? कालचा दिवस म्हणजे आज सुट्टी होती, त्यामुळे आपण काल व्हिडिओ बनवला नव्हता, म्हणून आज आपण विचारतोय की कालचा दिवस कसा होता. माझ्या मते कालचा दिवस काही एवढा खास नव्हता. ओके. कारण का झालं काय, जसं मी सांगितलं होतं की जो पॅटर्न चालू आहे, हा चार्ट पॅटर्न आहे, प्राइस ऍक्शन आहे. जर हा पॅटर्न तुटला तर मार्केट खाली येईल. चॅनल या पॅरलर झोन बोला. पॅरलर झोन म्हणजे दोन लाईनींच्या मधला लेवल्सला पॅरलर झोन बोलतात. ओके. त्या जर तुटल्या तर मुवमेंट येतात. पण झालं काय नेमका? ओके. मार्केट 24 ला 24 ला जिथे ओपन झालं, ठीक आहे, इकडनं 2 वेळा रिजेक्शन घेतलं आणि बघा आपल्या 240च्या लेवलला बरोबर मार्केटने रिजेक्शन घेतलेलं आहे. म्हणजे आपलं लेवल स्ट्रॉंग होतं. इकडनं जर मार्केट गेलं असतं ना, तर आपल्याला टार्गेट भेटले असते. ओके. टार्गेट भेटले असते कारण का मार्केट ट्रेंड मध्ये होतं. पण त्यानंतर मार्केटने स्लोली खालची मुवमेंट दिली. इकडनं फक्त एक मोठी कॅन्डल बनली. बाकी जर तुम्ही बघाल ना, पुऱ्या दिवसामध्ये कॅन्डल्स कुठल्याही अशा प्रकारच्या बनल्या नाहीत. ओके. इकडनं जेव्हा पुलबॅक घेऊन, आता पुलबॅक काय असतं हे खूप वेगळ्या प्रमाणे शिकवलं जातं. त्याचा अभ्यास केला जातो, त्याचे रूल्स आहेत, त्याच्या काय गाईडलाईन्स आहेत, सिस्टम आहे, कुठल्या कॅन्डलची ओपनिंग, कुठल्या कॅन्डलचा हाय लो, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या आम्ही सेशन्स मध्ये शिकतोच. म्हणजे आमच्या क्लासेसमध्ये आपण शिकतो. माझ्या मुलांना माहिती आहे, स्टुडंट्सना माहिती आहे की कसं पुलबॅक घेतला जातो आणि कसं त्याच्यावरती ट्रेनिंग केली जाते. पण हा जो पुलबॅक आहे ना, मला पटल्यासारखा नव्हता आणि मार्केटने खालची रॅली दिली. ओके. जर तुम्ही बोलत असाल की जर जर मार्केटनी रॅली दिली तर मी खाली का नाही खेळलो, तुम्हाला एक सिंपल गोष्ट सांगतो. बघा, हर वेळी मी सांगतो की बाईंग जी असते ना ती स्लो असते. बाईंग इज स्लो आणि सेलिंग असते ना ती फास्ट असते. म्हणजे मार्केटला वर जायला खूप ताकद लागते, पण खाली पडायला ताकद लावायला लागत नाही. मार्केट इथे काय करतो तुम्हाला कळेल. मार्केट इथे खाली जाण्याची ताकद लावतोय. मग हे माझ्या पटण्यासारखं नाही, माझ्या रूलच्या म्हणजे इथिक्सच्या अगेन्स्ट आहे, म्हणजे विरुद्ध आहे. त्यामुळे अशा ट्रेडिंगसाठी मी माझे सेटअप या माझा रूल चेंज करत नाही. मग काय झालं की मी एक दिवस ट्रेडिंग नाही केले तर मी माझा कॅपिटल सेव्ह करतोय ना. उगाच घ्या घ्या रे दे दे रे करत नाहीये मी, जसं खूप लोक करतात. तुम्हाला जर असं वाटत असेल तर आपण नक्कीच एक स्ट्रॅटेजी बघूया. की समजा ही एकची कॅन्डल आहे, एकला ब्रेकआउट झाला, समजा ब्रेकडाऊन झाला आणि मार्केट इथपर्यंत आलं. ओके. मार्केट इथपर्यंत जे आलाय ना, तर ही जी लेवल आहे बघा, नक्कीच या लेवलला रेस्पेक्ट करतोय. ओके. म्हणजे असं बघायला गेलं तर मार्केट रेंज मध्येच आहे. मग रेंज मध्ये आपण काम नाही करत. रेंज तुटल्याच्या नंतर जो आपल्याला फायदा होतो ना, तो खरा फायदा. म्हणून आपण पेशन्सनी बसायचं. आपली मोटिवेशन लाईन काय की पहिले थांबायला शिका, सर्व गोष्टी समजा, शिका, त्यानंतर ट्रेडिंग करा. जर मी हे तुम्हाला सांगत असेल तर मी स्वतःसाठी रूल्स का चेंज करावे, एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. मग हे धैर्य असणं, शांत राहणं, पेशन्सनी काम करणं, हाच एक ट्रेडरची निशाणी आहे आणि ह्याच गोष्टीमुळे आपण सक्सेसफुल होतो. ठीक आहे. तर आपण बघूया इथे एकची कॅन्डल जी ब्रेकडाऊन झाले त्यानंतर पुटचा प्रीमियम वाढलाय की नाही. ओके. पुटचा प्रीमियम बघूया आपण वाढलाय की नाही. ही बघा, ही एकची कॅन्डल आहे, बरोबर. एकची कॅन्डल इथे कितीला होता भाव, मी आपण 83 नको 85 पकडूया, लगभग 85 पकडूया, 85. ओके. 85 ला मार्केट इथे होतं. ठीक आहे. किती पॉईंट वरती गेलं, लगभग 100 पॉईंट. हे सोडून द्या 115 120, हे पॉसिबल नाही. बोलणारे बोलतात युट्यूबर्स की मला भेटलं इकडनं मी रॅली खाल्ली, असं पॉसिबलच नाहीये. कारण का मार्केट बघा ना, तुम्ही एक फक्त सायकोलॉजिकल विचार करा, तुम्ही थांबला असतात का की या कॅन्डल मध्ये 85 पासून डायरेक्टली 100 ला गेला, मग किती पॉईंट, 15 पॉईंट. तुम्ही 15 पॉईंट साठी खेळत असाल ना तर तुमचा गेम चुकीचा आहे. मार्केटमध्ये जेव्हा 50 पॉईंटची मुवमेंट येईल ना, तेव्हा कुठे जाऊन तुम्हाला ना 10 पॉईंट भेटतील, लक्षात घ्या. मी हर वेळेस सांगतो, मार्क माय वर्ड्स. जर 50 पॉईंटची रॅली होईल ना, तेव्हा कुठे जाऊन तुम्हाला 10 पॉईंट भेटतील. नाहीतर ह्या 15 पॉईंट मध्ये तुम्हाला ना 3-4 पॉईंट भेटणं पण मुश्किल आहे. कारण बघा, मार्केटने पटकन रिव्हर्सल दिलंय, डायरेक्टली 86 ला आले, म्हणजे एकच पॉईंट भेटलाय परत वरती. अशा मार्केटमध्ये सस्टेन होणं, सर्व्हाइव्ह होणं किंवा थांबणं चुकीचं आहे. त्यामुळे पुटचा जो प्रीमियम होता तो काही असा खास दाखवत नव्हता. त्यामुळे माझ्या ग्रुपला पण सांगितलं मी, बघा काय ग्रुपला सांगितलं,
130चा वरती घ्यायचंय, 150 180 टार्गेट असेल माझा. नंतर 12 साडेबारा वाजता टाकलं, सकाळी 10चा आहे, 2 तासही मार्केट कुठे जात नाही. मग काय बोललोय, मार्केट इज बिहेविंग लाईक अ चाइल्ड, गुड चाइल्ड. गुड चाइल्ड म्हणजे काय माहितीये का, शिस्तीत करतोय काम. आई बाबांनी सांगितलं ना की इथे जायचं नाही, घराच्या बाहेर जायचं नाही, गेटच्या बाहेर जायचं नाही, मार्केट तेच करत होतं. त्यामुळे मी बोललो की आता नाही, मजा नाहीये. आणि नंतर मी शेवटी ना 12:20ला सांगितलं, पण तो काय गेला नाही. नंतर 12:20ला मी सांगितलं, यार ते मुवमेंट मला पटलं नाही, मनाला पटत नाही. बघा, जिथपर्यंत तुमच्या मनाला पटत नाही ना, तिथपर्यंत तुम्ही जर कराल ना ट्रेडिंग, या मनाच्या विरुद्ध ट्रेडिंग कराल ना, तुम्हाला लॉस होणार आहे. तुमचं मन सांगतंय ना थांबायचं थांबायचं, जायचं जायचं, पण हे मन कधी सांगतं, जेव्हा तुम्हाला कुठला अभ्यास येतो, कॅन्डल पॅटर्न, चार्ट पॅटर्न, सगळ्या गोष्टी. आणि जर तुम्ही बघाल ना, वी विल नॉट गो फॉर पी टुडे स्ट्रिक्टली, नाही जाणार. आणि सरळ गुड नाईट बोललो कितीला, 12:45ला बंद केला, कम्प्युटर बंद केला, आयुष्य जगलो मस्तपैकी. का माहितीये का, ह्याच्यामध्ये पडणं म्हणजे चुकीचं आहे. माझे एवढे बॅचेस चालू आहेत सगळे, ओके, सगळ्या फॅमिलीमध्ये माझ्या सगळे बॅचचे स्टुडंट ह्या फॅमिलीमध्ये असतात. आणि इथे आमचे असतात बघा, B1 B4 B5 B6 B7 पर्यंत आहेत. त्यामुळे ना ह्यांना माझ्यावरती विश्वास आहे, पण त्यांचा विश्वास कसा तोडायचा. मी स्कॅल्पिंग करेन, मी काही करेन, मी स्कॅल्पिंग करेन, काही करेन, मी 10-20 पॉईंट आरामशीर घेईन. माझे लॉट्स 10चे असतात, कधी त्याच्यावरती पण असतात, बरोबर आहे. तर मी त्या गोष्टीला समर्थन करत नाही. उगाच तुम्हाला ट्रॅप करणं हे चुकीचं आहे, ओके. त्यामुळे ना आता मार्केटने काय केलंय हे पण बघणं जरुरी आहे, आणि उद्या मार्केट काय करणार हे पण बघणं जरुरी आहे. उद्या आहे शुक्रवार, त्यामुळे लास्टचा दिवस आहे, परत शनिवार रविवार बंद होणार मार्केट. त्यामुळे एका दिवसासाठी आपण व्हिडिओ बनवू, परत व्हिडिओ जो बनवू तो आपण डायरेक्टली रविवारी बनवू, सोमवारसाठी, म्हणजे सोमवारसाठी आपण रविवारी बनवू, ठीक आहे. तर बघा नक्कीच काय करतंय मार्केट. असं बघायला गेलं ना, आपण सगळं काउंट टाकूया, ओके, सगळं काउंट टाकूया. मार्केट 3 दिवस झाले, मार्केट 3 दिवस झाले बघा, 22 23 आणि कालचा 24, सोमवार मंगळवार बुधवार, 3 दिवस आहेत ना. मार्केट कुठल्या रेंज मध्ये काम करते ते बघून घ्या. सिंपल स्ट्रॅटेजी आहे, समजण्याचा प्रयत्न करा. ही बघा, ही 40ची लेवल आहे, आणि असं बघायला गेलं ना तर ही लगभग 100ची लेवल आहे. मी 112 100च पकडतो, म्हणजे 100 ते 140, इथे 112 आहे तरी पण 100 पकडतोय, 12 पॉईंट कमी, इथे 40 एक्झॅक्ट आहे. जर आपण मोजणी मापणी केली ना, तर इकडनं जो अँगल बनतो ना, किती पॉईंट्स आहे, 120 125 पॉईंट्स आहे, म्हणजे 125 ते 140 पॉईंट मार्केट रेंज मध्ये काम करतंय. याचा अर्थ काय, मार्केट साईडवेज आहे, ओके. मी तुम्हाला गेल्या पण सांगितलं की मार्केट जसं चाललंय ना, हे मला पटत नाहीये, कारण का इथे मार्केट गॅप सोडून चाललंय. बघा, मार्केट कधी गॅप सोडत नाही, आणि एक कहावत आहे, मार्केट ऑलवेज रिपीट्स हिस्ट्री, किंवा मार्केट विल ऑलवेज कम टू फिल द गॅप. मार्केट हर वेळेला गॅप भरण्याचा प्रयत्न करतो, या परत पाठी येऊ शकतो, कळलं का. त्यामुळे इथे थांबणं जरुरी आहे. ह्या लेवल जरा कुशल बनल्यात, आणि काय, मार्केट ऑल टाइम हायच्या बाजूलाच आहे. 240 म्हणजे 300चा आपला ऑल टाइम हाय, 320 340चा काहीतरी ऑल टाइम आहे, हायेस्ट आहे. इकडे 100 पॉइंट फक्त मागे पुढे आहेत, ठीक आहे. तर कधी पण इकडनं एक फ्लो येऊ शकतो, पण तो जर नाही आला ना तर मार्केट परत रिव्हर्स येईल. याचं मी कारण का सांगतो तुम्हाला माहितीये, 15 मिनिटाची चार्ट होती, मी बघतोय ना, तर मार्केट ह्याच लेवलने हर वेळा रिजेक्शन घेत आहे. नीट बघा, तुम्हाला कळेल. बघा, टेक्निकल उगाच बोललं जात नाही, त्यासाठी पुरा अभ्यास करायला लागतो. रिजेक्शन रिजेक्शन आहे, ओके. आपण आता अजून मोठा टाइम फ्रेम वरती, डेली टाइम फ्रेम वरती येऊया आणि बघूया मार्केट नक्की काय करायचा प्रयत्न करतो, ओके. मार्केटचा डब्ल्यू पॅटर्नचा कम्प्लीट झालेला आहे, ठीक आहे. इकडे रिजेक्शन आहे, इकडे 3 कॅन्डल मोठ्या उभ्या आहेत, इथे रिजेक्शन 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 आहे, ओके. मार्केट काय केलंय, वरती जाऊन रिजेक्शन घेतलंय, मार्केटने वरती जाऊन रिजेक्शन घेतलंय, मार्केट आता वरती जाऊन परत रिजेक्शन घेतोय, ओके. हे तिसरं रिजेक्शन आहे. असं बघायला गेलं ना, हा ट्रिपल
पण होतो, एम पॅटर्न मध्ये ट्रिपल टॉप पण मोजला जातो. मग असं जर असेल तर मार्केट मग खाली यायच्या भानगडीमध्ये आहे का? बघा, डाऊट सगळे ठेवायचे, नाण्याची दोन्ही बाजू बघायच्या, कारण का आपण ट्रेडर आहेत. आपण कुठलीही दिशा, कुठलीही बाजू, कुठलाही काना, कुठलाही कोपरा सोडायचा नाही. जिकडे मोका भेटला तिकडे आपण घुसायचंय. मग ते घुसणं किती योग्य आहे ते आपल्या अभ्यासावरती, आपल्या शिक्षणावरती आणि आपण काय समजतो या गोष्टींवरती निर्भर करतं. ओके, त्याचप्रमाणे इकडे मी गेलं पण सांगितलं होतं तुम्हाला, 3 कॅन्डल्स ग्रीन, 3 कॅन्डल्स ग्रीन आणि ह्या 3 कॅन्डल्स ग्रीन. बघा, प्रोसेस कम्प्लीट झालेला आहे. मग मार्केटला रिजेक्शन घेणं जरुरी आहे आणि ही चांगली गोष्ट आहे. मग मार्केट जर रिजेक्शन घेतं त्याच्यामध्ये दोन गोष्टी येतात. मार्केट जर रिजेक्शन घेऊन खालनं असं वरती जात असेल तर यस, मोठ्या ब्रेकआउटसाठी मार्केट तयार आहे. किंवा ह्या कॅन्डलचा जर लो तोडत असेल जो ह्या लेवलला आहे 26,000, अगेन सायकोलॉजिकल लेवल आहेच बघा, तर मार्केट मग परत ह्या लेवलला खाली येण्याचा प्रयत्न करेल. मार्केट अगेन झोन मध्ये यायचा प्रयत्न करेल. पण असं न होता इकडनं जर रिजेक्शन घेतलं मार्केटनी ना आणि वरती गेलं तर मार्केटमध्ये मोठ्या संधी उपलब्ध होतील. सगळ्यांचे पोर्टफोलिओ या पीएनएल एकदम हिरवेगार होऊन जातील. आमच्या कोकणासारखं, रत्नागिरीसारखं एकदम हिरवगार. तर त्या गोष्टीसाठी मार्केटने काय केलं पाहिजे बघा, इथे एक हॅमर सारखी बनली पण इथे इन्व्हर्टेड हॅमर बनला. आता इन्व्हर्टेड हॅमर इज अ बेरिश इंडिकेटर, बरोबर आहे. पण ह्याच्या बरोबर ना एक गोष्ट झाले, ते तुम्हाला समजणं खूप अत्यंत आवश्यक आहे आणि गरजेचं आहे. भलेही तो उलटा झालाय पण त्याने ना लो नाही तोडलाय. हे मुख्य कारण आहे सगळ्या गोष्टीचं. लो नाही तोडलाय, मग मार्केट थोडा दिवस इथे कडमडेल, गोंधळेल, आपल्याला कन्फ्युज करेल, ट्रॅप करेल आणि मग इकडे वरती जाईल किंवा खाली येईल. ओके, असं बघायला गेलं तर मार्केट रेंज मध्ये, तर मग रेंज किती आहे 240 ती लगभग 100. ओके, तर ह्याच गोष्टीला आपण आता अभ्यासामध्ये 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती येऊन कन्वर्ट करूया आणि उद्याची स्ट्रॅटजीचा जरा विचार करूया. ओके, तर बघा मार्केटमध्ये अजूनही त्याच 320 ची लेवल माझी आहे. ओके, 320 ची लेवल का आहे, 260 ची लेवल आता ही काउंट टाकतो मी, कारण का मार्केटमध्ये तर ही लेवल इम्पॉर्टंट राहिली नाहीये. ओके, कारण मार्केट खाली आले असं बघायला तर इम्पॉर्टंट पण आहे, पण त्या गोष्टीला मी जरासा वेगळं पाहून बघतो. आपण हे जर काउंट टाकूया, कारण हे गेल्या हप्त्याचे सगळे चार्ट्स आहेत, गेल्या 3 दिवशी चार्ट्स आहेत, त्यामुळे कन्फ्युजन नको. नवीन आराखडा, नवीन गोष्टी सगळ्या करणं जरुरी आहे. ओके, चला मग चालू करूया आता, की उद्या मार्केट ह्या लेवलवर ना, लेवल त्याच आहेत. जर वरती इकडनं हा पॅरलल पण काउंट केला ना, पॅरलल जर ब्रेकआउट झाले त्यामुळे ह्याची काही आपल्याला गरज नाहीये. ओके, पण मार्केट रेंज मध्ये बघा, मार्केट जर गॅप अप ओपन होऊन तोडून, बघा गॅप अप ओपन होऊन जर तोडून सस्टेन करत असेल, 15 मिनिटाची कॅन्डल क्लोजिंग देत असेल, तर मला उद्याच 300चा लेवल बघायला भेटेल. कुठली आहे तर 240 तोडणं जरुरी आहे. आणि खाली बघायला गेलं तर 26,100 ची लेवल तोडली तर मार्केट खालच्या डायरेक्शन येऊ शकतं. ठीक आहे, पहिला टार्गेट माझा असेल लगभग 26,050, 26,060 असेल, इथे 40 पॉईंटच आहे. आणि त्यानंतर असेल डायरेक्टली 90, किती 25,990, या मी 80 पकडतो लगभग. तरी लगभग मी इथे 90 आहे पण मी 80 पकडतोय. ठीक आहे, तर उद्या मार्केटनी जर अशीच लेवल दिली, मग येणाऱ्या पुढच्या हप्त्यामध्ये मार्केटमध्ये कुठली तरी बाजू तुटणं आवश्यक बनतं. कारण का तुम्हाला सांगतो मी हर वेळेला, की मार्केट एका छोट्या बाळासारखं आहे, एका जागेवरती बसणार नाही. म्हणजेच काय, एका लेवलला जास्त वेळ थांबणार नाही, तर लेवल तोडणं जरुरी आहे. आणि जर मार्केट खाली येत असेल, मग मार्केटमध्ये एक नेगेटिव्हिटी येईल. मार्केट अजूनही नेगेटिव्ह नाहीये, कारण प्राइस ऍक्शन पण आहे आणि मार्केट रेंज मध्येच आहे. त्यामुळे मी पॉझिटिव्ह बोलतोय. तुम्हाला जर खरंच बघायचं असेल ना, तर तुम्हाला 5 मिनिटाच्या कॅन्डल वरती ना सगळा अभ्यास दाखवतो. बघा,
ह्या खालच्या विक जे आहेत ना तुम्हाला समजवतील की मार्केटमध्ये खाली प्रेशर आहे. खाली म्हणजे खाल्लं प्रेशर आहे बाहेरचं, त्यामुळे मार्केट स्टेबल आहे आता. मग आता उद्या काय होईल ना सगळं डिपेंड करतं, आणि उद्या आपल्याला भेटेल कमीत कमी विकलीची क्लोजिंग. उद्या आपल्याला विकलीची क्लोजिंग भेटेल, त्यामुळे मार्केटमध्ये एक दिशा डिसाईड करण्यासाठी योग्य निर्माणता आपल्याला कल्पना येऊ शकते आणि त्याप्रमाणे ट्रेडिंग करू शकतो. बघा 3 दिवस जर मार्केटने काय केलं नाहीये आणि एक्सपायरी दिवशी पण मार्केटने काय केलं नाहीये, तर मार्केट उद्या काय नाही काहीतरी गडबड करण्याच्या मार्गावरती असेल. आणि 3 दिवस झालेत ना, 4था दिवस मार्केट काय नाही काहीतरी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. तर देण्यासाठी तर मार्केट बसले, पण तुम्ही किती घेताय आणि कसं घेताय ते खूप इम्पॉर्टंट आहे. कमीत कमी 20-30 पॉईंट करून गपचूप निघून जावा. 50-100 पॉईंट्स आहेत ना पॉसिबल नाहीये, कारण का तुम्ही ना बूंद बूंदचे सागर भरताय. रोज 10% कमवाल ना, कमी कमी 25 ते 22% तुम्ही आरामशीर कमवू शकता महिन्याचे. म्हणजे समजा ₹1,00,000 लावलात ना, तर 2 लाख ते 2.25 लाख तुम्ही आरामशीर कमवू शकता. या 10,000 लावला तर 25 तर आरामशीर निघतात. हा माझा सर्वांना कळकळून आणि विनंतीचा प्रश्न असतो की तुम्ही ह्या गोष्टीला लक्ष द्या. 25% 50% पैसा डबल मार्केटमध्ये नाही होत. ऐकून घ्या, समजून घ्या. तर पैसा डबल झाला असता ना, तर अंबानी साहेबांनी आणि मोठ्या लोकांनी डायरेक्टली मार्केटला सगळा पैसा लावला असतात आणि त्याच्याकडे तेवढी ताकद पण आहे. कळलं का तुम्हाला? त्यासाठी ना छोट्या छोट्या गोष्टींवरती लक्ष द्या. आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्या. आपल्या प्रोग्रेस या आपली जी तरक्की आहे, आपली प्रगती आहे त्याच्यावर लक्ष द्या. मार्केटमध्ये किती तुम्हाला शिकता येते, समजता येते, या तुम्ही मार्केटला किती समजू शकता, या तुम्ही मार्केटला किती समजलेत ह्याच्यावरती लक्ष द्या. दुनियामध्ये काय होते कसं होते त्याच्यावरती लक्ष नका देऊ, कारण का दुनियामध्ये काय होतंय ह्याने तुम्हाला फरक पडणार नाही, पण तुमच्यामध्ये जो बदल घडतोय हा नक्कीच तुमच्या प्रगतीचा मार्ग असेल. त्यामुळे स्वतःवरती लक्ष द्या, स्वतःची काळजी घ्या, कॅपिटल वाचवा, शांतीने ट्रेड करा. माझा हर वेळा तुम्हाला एकच विनंती असते की पहिले थांबायला शिका, पेशन्स ठेवा, काही गोष्टींना समजा, शिका आणि त्यानंतर ट्रेडिंग करा. ठीक आहे. तर उद्याचा दिवस तुमचा येणारा ग्रीन मध्ये असो, उद्याचा दिवस तुमचा येणारा ग्रीन मध्ये असो, ह्या अपेक्षेने मी हा व्हिडिओ बंद करत आहे, थांबवत आहे. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल, समजला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा. काही तुमच्या क्वेरीज असतील, काही प्रश्न असतील तर मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे, तिकडे तुम्ही इन्क्वायरी करू शकता. मी आता ते चालू केलेलं आहे. खूप लोकांचे मेसेज येत आहेत, त्यामुळे मी जसं मला वेळ भेटतोय ट्रेडिंगच्या हवर्स मध्ये सकाळी 9 ते 3:30 मध्ये मी देण्याचा प्रयत्न करतो, नाहीतर मी संध्याकाळी त्यांना उत्तर देतोय. तर त्यांचे पण आभार. तुम्ही क्वेरीज टाकायला चालू केल्या आहेत, तुम्ही मला विचारायला चालू केलं, एक संबंध, एक नातं जुळायला लागलेलं आहे. येणाऱ्या भविष्यात आपण चांगलं काम करू ही अपेक्षा करत हा व्हिडिओ थांबत आहे. धन्यवाद. टेक केअर. गुड नाईट.